तुझं हे असं सगळं एकटीने मॅनेज करणं, या सवयीचं कौतुक करायचं की त्या सवयीवर चिडायचं हेच कळत नाही का मला. म्हणजे म्हणजे काय, त्या अण्णा केदारला एकटीने सामोरं गेलीस. मला एकदाही सांगावसं नाही वाटलं का तुला? या सगळ्यामध्ये तुला काय झालं असतं तर? अहो मी एकटीने काही केलेलं नाहीये. तेजाताई होत्या माझ्या सोबत आणि त्याशिवाय आपल्या देवी आईचा आशीर्वाद होताच की. ते असू दे, पण यापुढे प्रसंग कसाही असू दे, मला आधी सोबत घेशील. हो ठीक आहे. आणि सॉरी, नाही मी मान्य करते, मी तुम्हाला इन्फॉर्म करायला हवं होतं. इथून पुढे असं नाही होणार. नक्की? हो. नाही नाही नाही, मी नाही काय केलं. मला प्रेरणाताई सोड ना, मी खरंच काय नाही केलं. मी हात जोडते तुझ्यापुढे. प्रेरणाताई प्रेरणाताई तुम्ही उठा बघू. डोळे उघडा, शांत व्हा. डोळे उघडा, शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही आपल्या घरी आहात बघा. आपल्या घरी आहात तुम्ही. प्रेरणाताई वल्लरी तू परत येणार आहे म्हटलंय ग. मला खूप भीती वाटते. वल्लरी तू परत ये. प्रेरणाताई बघा, शांत व्हा. तो नालायक माणूस परत नाही येऊ शकणार. त्याची हिंमतच होणार नाही तुमच्यापर्यंत पोहोचायची. आता तुम्ही नका काळजी करू. हो प्रेरणाताई, तुम्ही एकट्या नाही या. आता जर त्या अण्णाने तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न जरी केला ना, तर तुमचा हा भाऊ त्याचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. पाणी घ्या. काय काय बोलला म्हणा तू? तू त्या अण्णा केदारला जिवंत सोडणार नाही? अरे तुला त्या अण्णा केदारच्या वाटेला जाणं इतकं सोपं वाटतंय का? अगं आई, तू नको पडू याच्यामध्ये, तू झोप जा. ए पाय म्हणा, मी काय सांगते ते ऐक. प्रेरणा सोबत जे झालं त्याचं मले बी गैर वाईट वाटून राहिलं, पण म्हणून काय तिचा नवरा येईपर्यंत ती आपल्याच घरी राहणार आहे का? ती अशी रात्री बेरात्री किंचाळत राहिली तर आपल्या झोपेचं तर खोबरं होईनच. पण तिच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर तिचा नवरा बी तुम्हाला सोडणार नाही, कळतंय का? बरोबर आहे तुझं. काय की प्रेरणाताई इथे आल्यामुळे तुला खूप डिस्टर्ब होतंय, तुझ्या झोपेचं खोबरं होतंय ना. मग त्यावर एकच उपाय, तू गावाला जातेस का? तिथे तुला कोणीच त्रास देणार नाही, तुझ्या झोपेचं खोबरं सुद्धा होणार नाही. मी काम करतो, उद्या सकाळीच तुला बसमध्ये बसून देतो. हा अरे मन्या, तू काय बोली? वल्लरी तुझा नवरा काय बोलतोय पाहिलं का तू? बरोबर बोलतायत ते सासूबाई. वल्लरी सासूबाई, तुम्ही 4 दिवस गावाकडे जाऊन राहिलात ना, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा त्रास होणार नाही. तुम्ही जा. अरे म्हणजे या प्रेरणासाठी तुम्ही आता मले गावी पाठवणार आहे का? नाही, प्रेरणाताईंसाठी नाही. कसं आहे ना, तुमच्या जीवाची काळजी वाटते आम्हाला. तो अण्णा केदार इथे आला आणि त्याने तुमच्या गळ्यावर चाकू ठेवला तर, तुम्हाला काही केलं तर, तुम्ही त्याच्याकडनं याआधी पैसे घेतलेत, आठवतंय ना तुम्हाला? हे घ्या 2 लाख रुपये. माय हो, माय अन्नाले कोणाची नजर न लागो माय. घ्या मोजून घ्या. माय मोजायचे काय अण्णा? तुमच्यावर विश्वास आहे माझा. अहो पैसे देऊन झाले ना तुम्हाला, आता टेन्शन तुम्ही घ्यायचं. त्यापेक्षा तुमच्या सेफ्टीसाठी तुम्ही गावाला परत जा. माय हो, तू खरंच असा करीन का? नको बाई, मी त्याच्यापेक्षा जाते गावी. मन्या, तू मला सकाळच्या बसमध्ये बसवून दे लगेच बो. हो, तू आता जाऊन झोप जा शांत. देवा. रेणाताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही तुमच्या हक्काच्या घरात आहात. शांतपणे झोपूयात आता. सगळं ठीक होणार आहे. वल्लू, तू आणि प्रेरणाताई आतमध्ये झोपा, मी झोपतो बाहेर. या सावकाश.
वल्लरी कॉफी तेजाताई घे, बरं वाटेल. थँक्यू. काय ग तू वल्लरी, सगळं एकटीनेच हँडल केलंस. एकदा मला सांगायचं ना, मी पण आले असते तुझ्या मदतीला. तेजाताई हो, प्रेरणाताईंना इतका त्रास सुरू होता. काय करू आणि काय नको असं झालं होतं मला. जरा झोप लागली ना की दचकून किंचाळत उठायच्या त्या. किती दिवस या ट्रॉमामध्ये जगणारे काय माहिती. खरंच अजित भाऊजी त्यांच्याबद्दल काय विचार करतील, समजून घेतील की नाही, याचंच जास्त टेन्शन आलं त्यांना. तुला खरं सांगू, मला असं वाटतं की तिने हे सगळं अजितला लवकरात लवकर सांगायला पाहिजे. खरं बोलताय तुम्ही. पण त्या म्हणतात तसं या सगळ्यातून सावरायला त्यांना थोडा वेळ तर द्यायला हवा. तेजाताई, काल तुम्ही जे मला म्हणालात ते मला अगदी पटलंय. म्हणजे बघा ना, आपण एकमेकींना स्वतःहून आता कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली पाहिजे. नेमकं कोणाच्या आयुष्यात काय वादळ आलेलं असेल काही सांगता येत नाही. आपण मैत्रीण म्हणून एकमेकींसाठी तिथे हजर असायला हवं. तू श्वेता आणि मिठू बद्दल बोलतेस का? हो, मिठूताई आपल्यावर चिडल्यात म्हणून त्यांनी स्वतःहूनच कॉन्टॅक्ट बंद केलाय. ती वेगळी गोष्ट आहे, त्यांना तर आपण शोधून काढूच. पण श्वेताताईंचं बघा ना, त्या अचानक कॉन्टॅक्ट करायच्या बंद झाल्या, काही रिझन न देता. मला असं वाटतं इट्स हाय टाइम ना, आपण त्यांना परत कॉन्टॅक्ट करायला हवा आणि त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये काय सुरू आहे हे जाणून घ्यायला हवं. बरोबर बोलतेस तू. मी श्वेताला फोन लावून बघू का आता? हो. तेजाचा फोन. ही का फोन करत असेल आता? तेजा का फोन करते तुला? तो अजून ब्लॉक नाही केलंस तिला? काय झालं? यार, हिचं नेहमीच झालंय वल्लरी. असं एकदाही झालं नाहीये की मी तिला कॉल केलाय आणि तिने एका फटक्यात तो उचललाय किंवा कॉल बॅक केलाय. कायम कायम तसंच सोडून देते यार कॉल. त्या कुठल्या प्रॉब्लेम मध्ये तर नसतील ना? नाही, थांब, मी एक काम करते. तिचा नवरा आहे ना कैलास, त्याचा नंबर आहे माझ्याकडे. इतके दिवस कसं वाटेल काय वाटेल म्हणून मी केला नव्हता फोन, पण मी आता त्याला फोन करून बघते. हां, बघा. मला हॅलो, हाय, कैलास ना? ॲक्च्युली मी तेजा बोलतेय, श्वेताची मैत्रीण. त्याचं काय झालं ना, आम्ही मगासपासून श्वेताला फोन ट्राय करतोय, पण तिचे फोन उचलत नाहीये ती. तर म्हणून म्हटलं एकदा तुम्हाला फोन करून विचारावं की आहे का ती आजूबाजूला. असेल तर द्या ना तिला जरा फोन, बोलायचं होतं तिच्याशी. हॅलो, काय श्वेता? तेजा ताईचा फोन आहे. अगं, ती केव्हापासून फोन करते तुला? तू फोन का नाही उचलत आहेस तिचा? अच्छा, कामात होतीस का? बरं बरं बरं, घे फोन. हा, बोल. तेजा, काय ग, काय झालं? काय ग श्वेता, अगं कधीची तुला फोन करतेय, फोन उचलत जा बरं. स्वतःहून करत नाहीस, आम्हाला तरी कॉल बॅक करत जा. अगं सॉरी, मी कामात होते ना, त्याच्यामुळे मोबाईलकडे लक्ष नव्हतं माझं. ठीक आहे, बरं ऐक, येऊन जरा प्रेरणाला भेट तू
कारण तिच्या आयुष्यात जरा खूप मोठा इश्यू चालू आहे. काय झालं प्रेरणाला? अण्णा केदार आठवतोय का? तो तिच्या आयुष्यात परत आलाय. त्याने आता तिला तिच्याच घरात डांबून ठेवलं होतं, किडनॅप केलं होतं आणि टॉर्चर करत होता खूप दिवस. काय? आमचा तिच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हता, म्हणून आम्ही तिला भेटायला गेलो तेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. त्यामुळे प्लीज तिला येऊन भेट एकदा. तेजा तेजा, आय एम सॉरी. अगं मला कल्पना नव्हती प्रेरणाच्या आयुष्यात अशी काहीतरी गडबड झाली असेल याची. नाही ठीक आहे, आता मिळाले ना कल्पना, लवकरात लवकर येऊन भेट तिला. हो मी लगेच येते. मी येण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. नाही, लवकरात लवकर येऊन भेटच, कारण तिला आता गरज आहे आपली श्वेता. आणि हा, काळजी घे, फोन उचलत जा आमचे, एवढंच. हो, बाय. ऐकलत ना तुम्ही? प्रेरणाच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम झालाय. माहित नाही तिला त्या अण्णा केदारने किती छळलं असेल, काय केलं असेल. मी फक्त एकदा तिला जाऊन भेटून येऊ का? अर्ध्या तासात येते. ए श्वेता, अक्कल नाहीये का तुला?